लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता आपण दारुंब्र्यात आलो आहे. दारुंब्रेकरांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊ. काय सांगाल? नमस्कार, मी सोमनाथ वाघोले, माजी सरपंच दारुंब्रे. आप्पा 2013-14 बसून जे खासदार झालेत त्यावेळेस बसणं आमच्या गावामध्ये आप्पांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत आणि आमच्या गावातला कुठलाही नागरिक आप्पांच्या ऑफिसला आप्पांना भेटण्यासाठी गेला तर आप्पा एकदम सामान्य नागरिकांना पण उपलब्ध होतात व त्यांची कामे मार्गी लावतात. त्यामुळे आम्ही सर्व आप्पांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत. काय सांगाल? हे तर सांगता आम्ही आप्पांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत. श्रेयंगाप्पा बारणे हे आमच्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यांचं काम आहे म्हणून पक्षाने तिसऱ्या वेळेने पण त्यांचा विश्वास दाखवला. तर श्रेयंगाप्पा बारणे हे भरघोस मताने आणि चांगल्या मताने आणि चांगल्या लोकांच्यातून ते निवडून येणार आहेत. भरपूर मतांनी निवडून येतील. अशी सुद्धा वरड आहे की आप्पा भेटत नाहीत, आप्पा येत नाहीत, आप्पा फिरकत नाही. कसं आहे, चर्चा आहे कसं आहे की विरोधी लोक असतातच आणि विरोधाचा विषय ते त्यांचे ते मांडले जातात. पण सत्ताधारी जे पक्ष आहे आणि आप्पांनी 2 वेळा टन त्यांचा चांगला कामाचा झाला आहे. दारुंब्रा गावामध्ये पण भरपूर त्यांचे सुधारणा आहे. तसे त्यांना 6 तालुके सांभाळायचे आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांचं काम आहेच, असं नाही म्हणू शकत नाही. म्हणून पक्षाने आज जबाबदारी टाकून आणि महायुतीचा हा मावळ तालुक्यातून आणि आप्पांचा 100% विजय होणार ही या दारुंब्रेकरांची आमची खात्री आहे. नमस्कार, मी उमेश आगळे, सरपंच, विद्यमान सरपंच दारुंब्रे. तसं पाहिलं तर 3 वर्षापासून मी आता कालावधीमध्ये आहे. त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आप्पांनी भरघोस निधी दिला आहे गावासाठी आणि कुठल्या निधीची कमतरता नाही होऊ दिली. आणि कधी जरी ऑफिसला गेलं किंवा काय गेलं तर आप्पांचं भेटणं म्हणजे असं नाही की भेटलं 2 मिनटासाठी गेले. एक अर्धा पाऊण तास आप्पांसोबत आम्ही चर्चा करतो आहे की कुठल्या निधी कुठं देता येईल किंवा काय करता येईल. ह्या प्रत्येक वेळेस आम्ही जातो. ज्यावेळेस ग्रामपंचायत जाते किंवा विद्यमान ग्रामपंचायत माझी सगळे आम्ही जातोच. त्यावेळेस प्रत्येक वेळेस आप्पांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला आहे आणि इथून पुढेही आप्पांना आम्ही सपोर्ट करतो आहे आणि आप्पांनी पण आम्हाला सपोर्ट करावा हीच आम्ही फक्त इच्छा. 3 वर्षाचा तुमचा अनुभव आहे. 3 वर्षाच्या ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ते ना आप्पांनी भरपूर म्हणजे एकदम भरपूर निधी दिला आहे आम्हाला की जेणेकरून आमच्या गावचा विकास आहे तो आप्पांच्या ह्याने भरपूर वेगाने चाललेला आहे. भाऊ काय सांगाल? नमस्कार, मी गणेश वाघोले, उपसरपंच विद्यमान. तर आत्तापर्यंतच्या माहितीनुसार की आम्ही जे कामं घेऊन गेलो आहे आप्पांक, तर आप्पांनी आत्तापर्यंत कधी निराशा नाही केली. प्रस्ताव दिले की लगेच कामाची मंजुरी. आत्तापर्यंत कार्यरत कामं आत्ता म्हणजे 3-4 वर्षात म्हणजे भरपूर कामं चालू आहे की आत्ता सध्या महालक्ष्मी मातेचं मंदिरासाठी 10 लाख रुपये दिले. परत 1 ते 2 रस्ते नाही का, वाघोली वस्ती रस्ता 10 लाख रुपये, 30 लाख रुपये असे भरपूर निधी आहे की एक धोबी घाट पण झालेलं आहे आमच्या गावात आता आप्पांच्या मार्फत. तोही पण काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे असं की जे काम घेऊन गेलो की आप्पांक तर आप्पा आमचं काम पूर्ण करतात. असं कुठलं महत्वाकांक्षी काम आहे की जे काम होणं अपेक्षित आहे आणि जे राहिले ते आता आम्ही मध्ये आता गेलो होतो आप्पांक, तर आमचं कॅनलचं रस्त्याचं काम होतं. तर आप्पांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की हे काम झाल्यानंतर नाही इलेक्शन झाल्यानंतर मी पहिलं ते काम मार्गी लावणार आहे, कॅनल रस्त्याचं काम. भाऊ काय सांगाल आप्पांच्या? नमस्कार, मी संदीप सोरटे, माजी उपसरपंच आहे. आप्पांचा 10 वर्षापासून भरपूर अनुभव आलेला आहे आम्हाला. जसं केंद्रामध्ये मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे, जसा विकास पाहिजे तो विकास केलेला आपल्या देशाचं नाव भरपूर पुढे नेलेलं आहे. तसं आप्पांनी मावळ तालुक्याचं नाव भरपूर पुढे नेलेलं आहे. म्हणून तो विकास करायचं म्हणलं ना तर आप्पांनी फक्त आपला शब्द दिला की आपण नाही कधी असं म्हणलेच नाही. आजपर्यंत तरी असं नाही झालेलं. आम्ही आता पाहिलं आता 5 वर्षामध्ये भरपूर काम आहे. आणि जसं आपणला इथून पाठीमागं जवळजवळ मावळ तालुक्यातून 50 ते 60,000 मतांनी लीड दिलं आहे. ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त लीड मिळेल ही अपेक्षा करतो आम्ही आणि त्यांच्या विकास कामाकडे पाहूनच मतदान होणार आहे. आप्पांच्या विकासाकडेच पाहून मतदान होईल. यापूर्वी लीड मिळाले मावळ तालुक्यातून, भविष्यात देखील मावळ तालुक्यातून लीड मिळेल असा विश्वास दारुंब्रा गावातील सगळे लोकप्रतिनिधी या निमित्तानं व्यक्त करतायत. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.